नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास गणित विषयाचा आज आपला 47वा दिवस आहे। आज आपला 71 ते 80 संख्या शिकायचा आज आपला तिसरा दिवस आहे। आज तिसऱ्या दिवशी आपण काय करणार आहोत, संख्यांची स्थानिक किंमत लिहिणार आहोत, ओळखणार आहोत। संख्या सुट्ट्या रूपात करणार आहेत, म्हणजे नाणी नोटाच्या मदतीने संख्या सुट्ट्या करणार आहोत। तर अजून घड्याळ वाचन शिकायचं आहे। आजचा पाढा अजून एका नवीन पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे। मुलांनो, आता आपल्याला अंकांची स्थानिक किंमत शोधायची। स्थानिक किंमत आता तुम्हाला माहित झालेली आहे। स्थानिक किंमत म्हणजे काय की एखाद्या अंकाच्या स्थानावरून त्याची किंमत ठरवणे। आता दोन स्थान आहेत इथे, याच्यामध्ये एक आहे एकक स्थानची संख्या आणि दुसरी आहे दशक स्थानची संख्या। आता इथे एकक स्थानची संख्या जी दिसायले तीच त्याची स्थानिक किंमत असते, मात्र दशक स्थानच्या संख्येची स्थानिक किंमत ही 10, 20, 30, 40, 50, 60, 70 असते। आणि एकक स्थानच्या स्थानिक किंमत किती असते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्या स्थानिक किंमत एकक स्थानच्या असतात। तर आता इथे अधोरेखित म्हणजे काय, ज्या अंकाच्या खाली एक छोटीशी रेष केलेली असते की ही खूण कशासाठी केली की ह्याची किंमत सांगा, ह्याची स्थानिक किंमत सांगा। आता इथे बघा, हे संख्या जी आहे, आता तुम्हाला हे गणित येतात, जवळपास सगळ्यांना येतात। फास्ट लिहा आणि आपलं उत्तर लिहायचा प्रयत्न करा। मी ते एक गणित शिकवायलेली आहे, तोपर्यंत तुमचं मी उत्तर सांगायच्या आधी तुमचं लिहून व्हायला पाहिजे, इतक्या स्पीडनं तुम्हाला हे गणित लिहायचे आहेत। तर आता पहिली संख्या आहे आपली 4.2 42। आता हे 4 आहे दशकाच्या खुर्चीवर, 4 कुठं आहे दशकाच्या खुर्चीवर आहे, आणि एकक कुठं आहे 2 एककाच्या खुर्चीवर। 4 ची स्थानिक किंमत किती असणार आहे 40। दशक 4 दशक म्हणजे 40, 4 दशक म्हणजे किती 40, म्हणून आता हे 4 ची स्थानिक किंमत किती असणार आहे 40 असणार आहे। पुढचं गणित आहे आपलं 7.5 75। 7.5 75। आता 75 ह्या संख्येमध्ये 5 आहे एककाच्या स्थानावर आणि 7 आहे दशकाच्या स्थानावर। 5 एककाच्या स्थानावर आहे, आपल्याला स्थानिक किंमत विचारली आहे 5 ची। 5 एककाच्या जागेवर असल्यामुळे 5 ची स्थानिक किंमत असणार आहे 5च। पुढची आपली संख्या आहे 7.7 77। आता दोन्ही पण काय आहेत 7च आहेत, पण ह्या 7 ची स्थानिक किंमत किती आहे 70 आहे, आणि या स्थानची स्थानिक किंमत 7च आहे। ह्या 7 ची पगार 7च रुपये आहे, आणि ह्या खुर्चीवर बसणाऱ्या 7 ची पगार ही 70 रुपये आहे। याला काय म्हणायचं स्थानिक किंमत। आता कशाची विचारली आपल्याला एकक दशक, दशकाच्या जागेवर जी 7 आहे त्या 7 ची आपल्याला स्थानिक किंमत विचारलेली। दशकाच्या जागेवर कोण आहे 7। आता ह्या 7 ची स्थानिक किंमत किती असणार आहे मग 70। ह्या 7 ची स्थानिक किंमत किती असणार आहे 70। आता पुढची संख्या आहे आपली 6.7 67। 7 आहे एककाच्या स्थानावर आणि 6 आहे दशकाच्या स्थानावर। मग आता ह्या 6 ची स्थानिक किंमत किती असणार आहे, पगार किती आहे ह्या दशकाचा 60 रुपये, आणि ह्या एककाचा पगार आहे 7 रुपये। मग आपल्याला कुणाचा पगार विचारलेला आहे, ह्या 7 चा पगार विचारलेला आहे, म्हणजे 7 ची स्थानिक किंमत विचारलेली। ह्या 7 ची स्थानिक किंमत असणार आहे 7च। ह्या 7 ची स्थानिक किंमत किती असणार आहे 7च असणार आहे। पुढची आपली संख्या आहे 7.9 79। 7.9 79। दशकाच्या खुर्चीवर बसला आहे 7 आणि एककाच्या खुर्चीवर 9 बसलेला आहे। 9चा पगार 9च रुपये आणि दशकाचा पगार 7 रुपये आहे। आता ह्या 7 रुपयाचं पगाराची किंमत किती असणार आहे, पगार किती असणार आहे 7 म्हणजे 70। 7 रुपये म्हणजे 70 आणि 9 रुपये म्हणजे 9। 7 70 9 9। तर आता 7 ची पगार किती असणार आहे 70 रुपये, म्हणजेच 7 दशक 70। का बरं 70 रुपये आहे, कारण की हे 7 दशकाच्या जागेवर आहे, एकक दशक। आता पुढची संख्या आहे आपली 54। पुढची संख्या आहे आपली 5.4 54। आता हे 4 कुठल्या जागेवर आहे, हे 4 एककाच्या जागेवर आहे, म्हणून एककाच्या जागेवरच्या ह्या 4 ची पगार असणार आहे 4च, आणि हे दशकाच्या जागेवरचे 5 आहेत, म्हणून ह्याची पगार असणार आहे 50। तर 5.4 54 मध्ये आपल्याला कशाची स्थानिक किंमत विचारलेली आहे, ह्या 4 ची। ह्या 4 ची स्थानिक किंमत असणार आहे 4च। पुढची संख्या आहे आपली 74। पुढची संख्या आहे आपली
74. 74 मध्ये 7 हे दशकाच्या जागेवर असतं आणि एककाच्या जागेवर 4 असतं. 7 दशकाच्या जागेवर आहे आणि एककाच्या जागेवर 4 आहे. आता दशकाच्या जागेवरच्या 7ची किंमत आहे 70 आणि एककाच्या जागेवरच्या 4ची किंमत आहे 4च. आता आपल्याला कोणाची सांगायची? 7ची सांगायची. तर 7ची स्थानिक किंमत असणार आहे आपली 70. पुढची आपली संख्या आहे 44. 44 मध्ये ह्या एककाच्या जागेवरचे जे 4 आहेत त्याची स्थानिक किंमत असणार आहे 4च आणि दशकाच्या जागेवरचे जे 4 आहेत ह्या 4ची स्थानिक किंमत असणार आहे 40. तर आपल्याला विचारली आहे एकक स्थानच्या जागेवरचे जे 4 आहेत त्याची स्थानिक किंमत विचारलेली आहे. आता ह्या 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 4च. पुढची संख्या आहे आपली 71. आता मी खुर्चीवर तुम्हाला काही सांगणार नाही. एकक दशक. 1 एककाच्या जागेवर आहे, 7 दशकाच्या जागेवर आहे. 7 दशक म्हणजे किती? 70. एकक दशक. 2 एकक 3 दशक. 2 एकक म्हणजे किती? 2च. 3 एकक 7 दशक. 3 एकक 7 दशक. 7 दशकाची किंमत किती असते? 70. 7 दशक 6 एकक. 7 दशक 6 एकक. आता हे 6 एककाची किंमत किती असणार आहे? 6च असणार आहे. 1 दशक 4 एकक. 1 दशक 4 एकक. आता हे 1ची स्थानिक किंमत किती आहे? 1 दशक. 1 दशक म्हणजे किती? 10. आता इथं बघा 7 दशक 8 एकक. 7 दशक 8 एकक. 8 एककची किंमत किती असते? 8च असते. 4 एकक 2 दशक. 2 दशक म्हणजे किती रे? 20. 3 एकक 7 दशक. कशाची किंमत विचारली आपल्याला? 3 एककाची. म्हणून 3 एककाची स्थानिक किंमत किती आहे? 3च आहे. अशा प्रकारे आपल्याला स्थानिक किंमत काढायला यायला पाहिजे. आता तुम्हाला बऱ्यापैकी सगळं येऊ लागले. तर स्थानिक किंमत समजायला लागलेली आहे. आता एवढं 100 पर्यंत झालं की मग भरपूर तुम्हाला स्थानिक किमतीचे उदाहरणं देणार आहे, ते तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे. तर मुलांनो, संख्या सुट्ट्या रूपात आपल्याला शिकायचं आहे. आता 71 रुपये म्हणजे किती? 7 दशक आहेत. 71 ह्या संख्येमध्ये 7 दशक आहेत. 7 दशक आहेत म्हणजे 10च्या 7 वेळेस आपल्याला 10 घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि वरती एककाच्या जागी 1 आहे म्हणून इथं मी 1 घेतलेला आहे. संख्या सुट्ट्या रूपात लिहायची आहेत आपल्याला. कशासाठी लिहायची संख्या सुट्ट्या रूपात? की ही संख्या किती 10 पासून बनलेली, किती दशक आहेत ह्याच्यामध्ये, हे सुट्ट्या रूपात लिहायचं आहे की जेणेकरून तुम्हाला भविष्यात कधी फोड करावी लागली, गणित करत असताना काही दशक फोडावे लागतात व दशकाची इकडं तिकडं देवाणघेवाण करावी लागते ह्याच्यामध्ये तेव्हा हे समजण्यासाठी तुम्हाला संख्या सुट्ट्या रूपात लिहायला यायला पाहिजे. तर 71 ही संख्या किंवा ह्याच्यासोबत आपल्याला नाणी नोटा हे सुद्धा शिकायला भेटतं. नाणी आणि नोटा सुद्धा शिकण्यासाठी मदत होते. आता 71 संख्येमध्ये किती 10 आहेत बघू आपण. 10 20 30 40 50 60 आणि हे 70. किती रुपये झाले? हे 70 रुपये झाले. हे लिहायचे बरं का तुम्हाला. आता न बघता लिहायचंय. इथं 71 ते 80 उजळणी लिहायची. हे पूर्ण तुम्हाला न बघता लिहायचंय. 10 20 30 40 50 60 आणि हे 70. 70 आणि वरती 1 रुपया घेतला मी. किती रुपये झाले? आपले 71 झाले. 71 मध्ये 10च्या 7 नोट आहेत. 10च्या किती नोटा आहेत? 7 नोट आहेत 71 मध्ये. पुढे घ्यायचे 72 रुपये आपल्याला. मी 2 रुपयाचा बंदा घेतला. 2 रुपयाचा बंदा घेतला आणि बघू आता घेते. 10 20 30 40 50 60 आणि 70. 70 रुपयाच्या वरती मी घेतले 2 रुपये. किती रुपये झाले आता? हे 72 रुपये झाले. 10 20 30 40 50 60 70 आणि हे 71 72 रुपये हे अशा प्रकारे तयार होतात. 72 रुपयाचं हे सुट्ट आहे. पुढची संख्या आहे 73 रुपये. 73. पुढचं सुट्ट किती आहे? 73. आता 73चं सुट्ट करताना मी 20 रुपयाची नोट घेतलेली. 20 रुपये 30 रुपये 40 रुपये 50 रुपये 60 रुपये आणि हे 70 रुपये. 70 रुपये आणि वर किती रुपये घ्यायचे? 3 रुपये घ्यायचेत मला. 3 रुपये कसं घेणार मी? हा 2 रुपये आणि हा 1 रुपया. हे अशा प्रकारे आपले 73 रुपये झालेले आहेत.
7 दशक 3 73, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 रुपये. पुढची संख्या आहे आपली 74 रुपये. आता हे 74 रुपयाचं सुट्ट करण्यासाठी मी 10, 20, 30, 40, 50, 60, 70 70. मग आता मी बघा हे 50 रुपयाची नोट आहे. 50, 60 आणि हे 70 रुपये. 70 रुपये झाले. आणि हे 74. 2 आणि 2 रुपये किती झाले? 74 रुपये झाले बघा. 50, 60, 70, 71, 72, 73, 74. 74 म्हणजे 50 रुपये, 20 रुपये आणि 4 रुपये. हे अशा प्रकारे पण आपण सुट्ट करू शकतो. आता आपल्याला 75 रुपयाचं सुट्ट करायचं आहे. 75 रुपयामध्ये बघा मी काय केलं, 70 रुपयासाठी 10 रुपये, 50 रुपये, हे 50 रुपये आणि 20 रुपये किती रुपये झाले? हे 70 रुपये झाले. 50 आणि 60, 70, 70 रुपये झाले. आणि वर हे घेतले 5 रुपये. वर किती रुपये घेतले मी? 5 रुपये घेतले. हे किती रुपये झाले? आता आपले 75 रुपये झाले. 75 रुपयाचं हे काय झालं? सुट्ट झालेलं आहे आपलं. पुढचे आहेत आपले 76 रुपये. 76 रुपये होण्यासाठी मी काय केलेलं आहे बघा. आता 76 रुपये होण्यासाठी हे बघा, हे 20 रुपये घेतले मी आणि हे 20 रुपये घेतले. हा नवीन 20 रुपयाचा बंद आलेला आहे. 20 रुपयाचं नाणं आलेलं आहे. हे 20 रुपये आणि 20 रुपये किती झाले? 40 रुपये झाले. 50 रुपये, 60 रुपये आणि हे 70 रुपये झाले. आणि वरचे 6 रुपये घ्यायचेत मला. मग 6 रुपये घेण्यासाठी मी 5 रुपये घेतला आणि 1 रुपया घेतला. हे झाले 6 रुपये. हे सगळे 76 रुपये करायचेत आपल्याला. 10, 20 आहेत. हे 20 रुपये, 20 आणि 20, 40 रुपये, 50, 60, 70, 70 आणि 5, 75 आणि हे 76. अशा प्रकारे 76 रुपयाचं सुट्ट कसं झालेलं आहे? 10 वेळेस 7 रुपये, 10 वेळेस 7 वेळेस 10 रुपये आणि 6 रुपये एकदा घेतलेले आहेत. पुढचं सुट्ट करायचं आपल्याला 77 रुपयाचं सुट्ट करायचंय. पुन्हा 77चं सुट्ट करण्यासाठी मी पुन्हा 10-10च्या नोटा घेतल्या. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 70 आणि वरती किती रुपये घ्यायचेत मला? 7 रुपये घ्यायचेत. 7 रुपये घ्यायला मी 5 रुपये घेतले आणि वरती 2 रुपये घेतले. किती झाले? 77 रुपये झाले बघा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 70 आणि हे 77 रुपये. असं आपलं 77 रुपयाचं सुट्ट झालेलं आहे. पुढचे आपले 78 रुपये आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 70 आणि 5, 75, 75 आणि 2 आणि 1, 3, 75, 76, 77 आणि हे 78. हे 78 रुपयाचं आपलं काय झालेलं आहे? सुट्ट तयार झालेलं आहे. पुढे आहेत 89 रुपये. 89 रुपये करण्यासाठी मी काय करणार आहे आता? 50 रुपये, 60 आणि 70 रुपये, 70 आणि 5, 75, 76, 77, 78 आणि हे 78, 79, 78 आणि 79 रुपये हे झालेले आहेत. 89 म्हणले ना मी मगाशी. आलं का तुमच्या लक्षात? असं मी बोलत बोलत चुकीचं म्हणते की मला लक्षात यावं की तुम्हाला लक्ष आहे का नाही. तुम्हाला जर माझं चूक झाली लक्षात आली याचा अर्थ काय झाला की तुम्हाला तुमचं व्हिडिओकडे लक्ष आहे किंवा तुम्हाला एखादा घटक समजलेला आहे. ठीक आहे. आता हे आपले 79 रुपये झालेले आहेत. आणि 80 रुपये करण्यासाठी मी 50, 60, 70 आणि हे झाले. चला मुलांनो, आता आपल्याला उजळणी लिहायची. सगळ्यांनी माझ्यासोबत उजळणी वाचत लिहायची आहे. उजळणीचा पहिला नियम आहे की उजळणी नेहमी वाचत लिहायची. आणि आज नवीन पद्धतीने आपल्याला आजचा पाढा तयार करायचा आहे. चला लिहूता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 1.1 11, 1.2 12, 1.3 13, 1.4 14, 1.5 15, 1.6 16, 1.7 17, 1.8 18, 1.9 19, 2.20, 2.1 21, 2.2 22,
2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30, 3.1 31, 3.2 32, 3.3 33, 3.4 34, 3.5 35, 3.6 36, 3.7 37, 3.8 38, 3.9 39, 4.40, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 6.1 61, 6.2 62, 6.3 63, 6.4 64, 6.5 65, 6.6 66, 6.7 67, 6.8 68, 6.9 69, 7.70, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 8.1 81, 8.2 82, 8.3 83, 8.4 84, 8.5 85, 8.6 86, 8.7 87, 8.8 88, 8.9 89, 9.90, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 84, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 74, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 84, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 84, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80, 7.1 71, 7.2 72, 7.3 73, 7.4 84, 7.5 75, 7.6 76, 7.7 77, 7.8 78, 7.9 79, 8.80. आता आपल्याला 8चा पाढा तयार करायचा आहे. 8चा पाढा हा 8 पासूनच सुरू करायचा. जेव्हा आपण एखादा पाढा तयार करतो कोणत्याही संख्येचा, तर तो पाढा तयार करत असताना त्या संख्येपासून सुरू करायचा. तर 8चा पाढा आपण 8 पासूनच सुरू करणार आहोत. 8चा पाढा 8 पासूनच चालू करणार आहोत. तर चला आपण 8चा पाढा सुरू करूत लिहायला.
आता 8च्या पुढं 8 घरं मोजायची. 1 2 3 4 5 6 7 8. किती आलं? 16. किती आलं? 16. पुन्हा 8 घरं मोजले. 1 2 3 4 5 6 7 8. किती आले? 24. 24च्या पुढं 8 घरं. 1 2 3 4 5 6 7 8. किती आलं? 32. पुढं 1 2 3 4 5 6 7 8. किती आले? 40. पुन्हा 8 घरं. 1 2 3 4 5 6 7 8. किती आले? 48. 1 2 3 4 5 6 7 8. किती आले? 56. 1 2 3 4 5 6 7 8. किती आले? 64. पुढं 8 घरं. 1 2 3 4 5 6 7 8. किती आले? 72. 1 2 3 4 5 6 7 8. किती आले? 80. अशा प्रकारे आपला 8चा पाढा तयार झालेला आहे. आता लिहत 8 एका 16 8 त्रिक 24 8 चौक 32. नंतर 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 आणि 8 10 80. आता हा पाढा मुलांना मी तुमच्या समोरच तयार केला. इथं मी बेरीज केली नाही, वजाबाकी केली नाही, काहीच केलं नाही. फक्त मी 8 घरं पुढं मोजत गेले आणि आपोआपच 8चा पाढा तयार झाला. मी काही सुद्धा केलं नाही बघा. तर इतकं सोपं असतं पाढे तयार करणं. चला आता पण वाचत लिहूयात. 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सती 56 नाही 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48 8 सती 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सख 48
8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. चला आता 8चा पाढा तर झाला आपला. जुने पाढे एकदा आपण उजळणी करू. चला माझ्यासोबत कृती करत म्हणा. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सख 12, बे सती 14, बे आठी 16, 92 18, 92 20, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 5 20, सग 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 1 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 35, 6 6 36, 6 चौक 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 चौक 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. नमस्कार मुलांनो, आता आपण थोड्या वेळ घड्याळ वाचनाचा सराव करणार आहेत. व घड्याळाचं सराव वाचन करत असताना जर तुम्हाला कोणी विचारलं की घड्याळात किती वाजले पाहत असताना पहिल्यांदा तास काटा छोटा काटा पाहायचा, नंतर मग मिनिट काटा पाहायचा. पहिल्यांदा तास काटा पाहायचा. तास काटा कितीवर आहे? 3 वाजले. पहिलं वाक्य काय असणार आहे आपलं? 3 वाजले. आता नंतर पुढचं बघू. 3 वाजून 1 मिनिट झालेलं आहे. 12च्या पुढं 1 घर गेलेलं आहे. घड्याळाची सुरुवात ही 12च्या काट्यापासून सुरुवात होत असते. 3 वाजून 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, 3 मिनिट झाले, 4 मिनिट झाले आणि 5 मिनिट झाले. 3 वाजून किती मिनिट झाले? 5 मिनिट झालेले आहेत. तुम्हाला फक्त आता मिनिट काट्याकडे लक्ष द्यायचे आणि माझ्यासोबत बडबड करायची आहे. 3 वाजून 6 मिनिट, 7 मिनिट, 8 मिनिट, 9 मिनिट आणि 10 मिनिट. 3 वाजून किती मिनिट झालेले आहेत? 10 मिनिट झालेले आहेत. 3 वाजून 11 मिनिट, 12 मिनिट, 13 मिनिट, 14 मिनिट आणि हे 15 मिनिट. 3 वाजून 15 मिनिट झालेले आहेत. 3 वाजून 15 मिनिट. 3 वाजून 15 मिनिट म्हणजे 3:15. ह्याला बोली भाषेमध्ये काय म्हणतात? 3:15 वाजले. किती वाजले? 3:15. 3 वाजून 15 मिनिट म्हणजे 3:15. 3 वाजून 16 मिनिट, 3 वाजून 17 मिनिट, 3 वाजून 18 मिनिट, 3 वाजून 19 मिनिट, 3 वाजून 20 मिनिट, 3 वाजून 20 मिनिट, 3 वाजून 21 मिनिट, 3 वाजून 22 मिनिट, 3 वाजून 23 मिनिट, 3 वाजून 24 मिनिट, 3 वाजून 25 मिनिट, 3 वाजून 26 मिनिट, 3 वाजून 27 मिनिट, 3 वाजून 28 मिनिट, 3 वाजून 29 मिनिट आणि 3 वाजून 30 मिनिट. 3 वाजून 30 मिनिट म्हणजे किती वाजले? 3:30. 3 वाजून 30 मिनिट म्हणजे 3:30 वाजले. 3 वाजून 31 मिनिट, 3 वाजून 32 मिनिट, 3 वाजून 33 मिनिट, 3 वाजून 37 मिनिट, 3 वाजून 38 मिनिट, 35 मिनिट. 3 वाजून 36 मिनिट, 3 वाजून 37 मिनिट, 3 वाजून 38 मिनिट, 3 वाजून 39 मिनिट आणि 3 वाजून 40 मिनिट. 3 वाजून 40 मिनिट, 3 वाजून 41 मिनिट, 3 वाजून 42 मिनिट, 3 वाजून 43 मिनिट, 3 वाजून 44 मिनिट आणि 3 वाजून 45 मिनिट. 3 वाजून 45 मिनिट म्हणजे 3:45 वाजले. 3:45 का म्हणायचं? कारण की तास काटा आता 4 जवळ आलेला आहे. तास काटा 4 जवळ आले म्हणून आता हा काय सांगणार? माझं पत्ता काय सांगणार तू? 3:45. 4 वाजून 46 मिनिट, 4 वाजून 47 मिनिट, 4 वाजून 48 मिनिट, 4 वाजून 49 मिनिट आणि 4 वाजून 50 मिनिट. किती वाजलेले आहेत? 4 वाजून 50 मिनिट झालेले आहेत. 4 वाजून 51 मिनिट, 4 वाजून 52 मिनिट, 4 वाजून 53 मिनिट, 4 वाजून 54 मिनिट आणि 4 वाजून 55 मिनिट झालेले आहेत. 4 वाजून 56 मिनिट, 4 वाजून 57 मिनिट,
4:58 4:59 आणि बरोबर आता किती वाजलेले आहेत? 4 वाजलेले आहेत. करेक्ट किती वाजलेले आहेत? 4 वाजलेले आहेत. आता हाच आपण हेच घड्याळ वाचन वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. तर सगळ्यांच्या लक्षात आलं?